हॅलो. हां. हाय, आनंदला पाहिलत का? नाही नाही, गौतमला पाहिलत का? नाही, कारण काय आहे, आनंद ना सतत गौतम बरोबरच असतो, अगदी त्याच्या सावलीसारखा. विच इज ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही, गौतम सतत बिझी असतो ना, त्यामुळे त्याला फोन करून मी हे विचारू शकत नाही. आणि आनंद सतत त्याच्या बरोबर असतो, त्यामुळे त्याचा फोन सायलेंटवर असतो. मग मी कोणाला विचारणार? नाही नाही, तरी सुद्धा जर तुम्हाला आनंद दिसला ना, तर त्याला सांगा की त्याला एक घर आहे, एक बायको आहे आणि 2 मुलं सुद्धा आहेत. आणि बायकोलाही कधीतरी मुलांना सांभाळायचा कंटाळा येऊ शकतो. तर एक दिवस तू घरी थांब आणि मुलांना सांभाळ. मी कुठेतरी बाहेर जाते. नाही नाही, नाही नाही, मी अजिबात मला खूप त्रास होतोय, मी खूप अन्याय सहन करतेय असं म्हणणारी बाई नाहीये. मी खूप खुश आहे. आणि आनंद तर अगदी खुश, एकदम आनंदात. कारण तो गौतम बरोबर बिझनेसमध्ये हेल्प करतोय ना. आणि गौतम सारखा मित्र जर असेल तर कोणाला काही वाईट वाटण्याची गरजच नाही, हे मला माहिती आहे. तरी सुद्धा कधीतरी कंटाळा येऊ शकतो आणि आज मला कंटाळा आलाय. तर आनंद जर दिसला तर त्याला सांगा की अपर्णा नावाच्या बाईला फोन कर. नाही नाही, नको नको, तसं नका सांगू. नाही, कारण काय आहे माहिती का, त्याच्या कॉल लिस्टमध्ये ना 5-6 अपर्णा तर असतीलच. आणि मग तो त्यांना फोन करेल आणि मग त्यांच्याशी बोलत बसेल फोनवर 1-1 तास. आणि मग माझा फोन सुद्धा घेणार नाही. जाऊ दे, त्याला बिचारायला कुठे वेळ आहे, मी कशाला उगाच कटकट करू. त्यापेक्षा मीच एक काम करते, मुलांना घेऊन मॉलमध्ये जाते आणि तिथे त्यांना किड्स एरियामध्ये सोडते. आणि मी बाहेर बसून मस्तपैकी कॉफी पीत बसते. मला काय, तेवढाच टाइमपास खूप आहे. माझा नवरा काय एखादा दिवस सुट्टी काढेल, मग जाऊ तेव्हा आम्ही फिरायला, सिनेमाला. नाही, हे असंच चालणार आहे. त्यामुळे जर आनंद दिसला ना तर त्याला सांगा हे सगळं.